सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू या सृष्टीमध्ये अवतरून या जीवाच्या भल्या कारणे हिताकारणे अनंत ज्या लीळा करतात, त्या लीळेतून आपल्याला जो समज बोध ज्ञान देतात, ते आपल्या जीवनामध्ये उतरून आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचं असतं. आणि त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं, त्या लीळेतून जो दिलेला समज आहे तो आपल्या जीवनामध्ये उतरवणं म्हणजेच परमेश्वराचं सन्निधान मिळवणं. परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत करत परमेश्वरापर्यंत पोचणं, याचं आपण चिंतन करत आहोत. परमेश्वर आता परमेश्वरपुराला पोचलेले आहे, अर्थात रुद्रपुराला पोचलेले आहे. आणि या रुद्रपुराला पोचल्यानंतर श्री गोविंदप्रभू बाबा अगोदरच परमेश्वर अवतार तिथं क्रीडा करताय आणि त्यांच्याबरोबर परमेश्वर बरेच दिवस राहून त्यांच्या लीळा बघताय, क्रीडा करताय आणि स्वतः आपल्यालाही समज देत आहे. बाईसांची हंसराजा जो अगोदरच गोविंदप्रभू बाबांच्या सेवेला आलेले आहे, त्यांची आता देवाची भेट होते. आणि देव आता मालनदेवीच्या श्रीप्रभू बाबा हे जे आहे मालनदेवीच्या मंदिरामध्ये खेळ करताय. आणि खेळ करत करत असतानाच आळंदीला जात आहे. आळंदी हे काही गावाचं नाव नाही, तिथं उकळलेला जो रंग आहे ते निवळण्यासाठी वापरले जाणारे दगडाचं जे भांडं असतं, सपाट भांडं, ते भांडे वगैरे ठेवण्याची एक ठिकाण, एक जागा, त्याला आळंदी म्हटलं जातं. आणि तिथं देव जाऊन, श्री गोविंदप्रभू बाबा जाऊन तिथं थांबतात आणि खेळक्रीडा करतात. आता हे खेळक्रीडा करत असताना देवही तिथं जातात. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आणि जो चांगदेव भट जो मुलगा आहे तेही गोविंदप्रभू बाबांच्या पाठीमागेच त्यांच्या खेळ क्रीडा लीळा बघत बघत जातात. मुलं त्या चांगदेव भटाला कुतूहल असतं आणि त्या कुतूहलापोटी तो बघत असतो. आणि देवही त्यांना निरूपण करत असतात की बघा स्वामी श्री गोविंदप्रभू बाबा त्यांच्या आगाध अशा लीळा क्रीडा. अर्थात हा जो विषय आहे गोविंदप्रभू चरित्र एक वेगळा विषय होऊ शकतो, परंतु आपण थोडक्यात तिथं स्वामी श्रीचक्र गेल्यानंतर कसे राहिले आणि बाईसांना काय सांगितलं हे बघणार आहोत. आणि अचानक देवाला बघितल्यानंतर बाईसा आणि हंसराज राजांनी देवाला बघितलं, कारण ते तिथंच होते. आणि जी बाईसा प्रेमी भक्त आहे, प्रेमी भक्ताला वियोग सहन होत नाही आणि देवही वियोग देत नाही, परंतु गोविंदप्रभू बाबांच्या सेवेसाठी आणि त्यांचा काही कर्मनाश होण्याच्या उद्देशाने देवाने त्यांना पाठवलेलं आहे. आणि त्या देवाची ते वाट पाहत होते. ते देव अचानक जेव्हा दिसले, अर्थात आपल्या या आजच्या भाषेमध्ये म्हणजे सरप्राईज देवाने दिलं बाईसांना, ते इतक्या हर्षभरीत झाल्या आणि हर्षभरीत होऊन अत्यंत उत्कंठेने आलिंगन देण्यासाठी सर्वज्ञांकडं चालायला लागल्या, धावू लागल्या, सरळ सर्वज्ञांकडं आल्या. परंतु देवानी त्यांना श्रीकारांनीच थोडंसं सुचवलं, थांबवलं की बाई थांबा. हळूच त्या बोलल्या की आधी श्रीप्रभूंची भेट घेऊ आणि मग तुमची. तर त्यानंतर बाईसा थोड्याशा कोमाजल्या, उदास झाल्या, परंतु ती उदासीनता काढून टाकण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रप्रभू त्यांना सांगतात की बाई श्रीप्रभू कुणीकडे खेळ करीत आहे म्हटले, चला आम्हाला दाखवा, तुम्ही आमच्याबरोबर चला. बाबा हे नव्हेत म्हणे, आळंदीवरून खेळ करीत आहे म्हणे, आळंदीच्या ठिकाणीच खेळ करताय म्हणले, हे काही इथंच आहे. अशा पद्धतीनं बाईसांची ती उदासीनता देवानी थोडीशी कमी केली, ती तीव्रता कमी केली. आणि मग सर्वच तिथं गेल्यानंतर आता या दोन्ही देवाची त्यांना भेट झालेली आहे. दोन्ही देवाच्या लीळा क्रीडा पाहायला, सेवेला त्यांना लाभ झालेला आहे. तर तो किती लाभ झाला असेल हे आपण सांगू शकत नाही, आणि त्यामुळं किती गोमटं त्यांचं झालं हेही आपण सांगू शकत नाही. अशा पद्धतीनं या जीवानी जे जोडलेलं आहे, त्या जोडलेल्या असल्यामुळं हे चांगदेव भट आहे, हंसराजा आहे किंवा बाईसा आहे, या देवाच्या एकाच वेळेस दोघांच्याही लीळा, दोघांच्याही क्रीडा बघताय. आणि मग बटिका पाहिलं का श्रीप्रभू बाबा, असं म्हणून देवसुद्धा त्यांना श्री गोविंदप्रभू बाबांच्या लीळा दाखवत आहे. आता श्री गोविंदप्रभू बाबा पाठमोरे उभे आहे, पुढं लीळा क्रीडा करतात, पाठीमागून आपले स्वामी गेलेले आहे, त्यांच्याबरोबर
बाईसा आहे, हंसराजा आहे, चांगदेव भट आहे, अत्यंत शांततेने कोणत्या प्रकारचा आवाज न करता, पावलं न करता, आपण जसं शांततेने एखाद्याला अचानक भेटायचं असेल तर कसं जातो, अशा पद्धतीनं सर्वज्ञ तिथं जात आहे आणि अचानक श्रीप्रभूबाबांना पाठीमागूनच आलिंगन देत आहे, अर्थात पाठीमागूनच त्यांना मिठी मारत आहे. आता हे श्रीप्रभूबाबांना काही आवडलं नाही आणि मग ते अचानक ओरडायला लागतात, काय रे मेला जाय म्हणे, अरे सोड सोड रे म्हणे, असं म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वज्ञ श्रीप्रभूबाबांना दिलेलं जे आलिंगन आहे तेही सोडून दिलं आणि मग श्रीप्रभूबाबा थोडेसे रागातच आपले श्रीकर श्रीचरण दनादन आपटत थोडेसे थरथरले, जमिनीवर विटेचा तुकडा घेऊन आपटला आणि रागातच निघून गेले. अशा पद्धतीनं त्यांची जी क्रीडा आहे, लीळा आहे, हे सर्व मात्र हे तिन्ही जे जीव आहे, बाईसा आहे, हंसराजा आहे, चांगदेव भट आहे, ते बघताय, त्यांना आश्चर्य होतं आहे. आणि मग पुढे जाऊन मंद पावलं टाकत टाकत ते सावकाश श्रीप्रभूबाबा पुढं चालायला लागले. त्यानंतर हेही त्यांच्या पाठीमागे जाताचे आणि गेल्यानंतर मात्र मठाच्या उत्तर बाजूला जे आळंदीचे तून जो मठ उजवीकडे जातात तिथं त्या श्रीप्रभूबाबा गमन करतात. सर्वज्ञसुद्धा त्यांच्या पाठीमागे जातात आणि मग श्रीप्रभूबाबा जे आहे हे कमळेश्वराशी खेळ करत गमन करत पाठीमागून आमचे सर्वज्ञ जे आहे श्रीमूर्ती रेशमी वस्त्रांनी आच्छादलेल्या अवस्थेत लीळेचे अवलोकन करत गमन करत करत चालताना अचानक श्रीप्रभूबाबांना दचकत जात आहे. श्रीप्रभूबाबासुद्धा दचकण्याचं ॲक्टिंग करत आहे, अर्थात मी घाबरलो किंवा अचानक कोणीतरी आलं आहे, जसं बघा अत्यंत हे रम्य असं ते चित्र आहे. समोर जर आपण केलं, थोडक्यात जर आजच्या भाषेत एखादे आजोबा असतात, नात नाती असते, त्यांच्यावरती खेळ करतात, तो मुलगा मुलगी घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते आजोबा घाबरतात, अर्थात ते घाबरलेले असतात का, पण ते ॲक्टिंग करतात, ते प्रेम आहे. तसं श्री गोविंदप्रभू पाठीमागून हे हळूहळू येत आहे, तर गोविंदप्रभूसुद्धा घाबरण्याचं दचकण्याचं असं थोडंसं आव आणत आहे आणि सर्वज्ञसुद्धा पाठीमागून अत्यंत प्रेमाने आपलेपणाने ते वेगळंच प्रेम दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्या समोर जर आणलं तर आपण ते अलौकिक असं जे वर्णन आहे ते सांगू शकत नाही, ऐकू शकत नाही आणि ते आपल्याला मनामध्ये जी कल्पना आपण करू शकत नाही. तर आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहे या मनाने, विचारांनी, बुद्धीच्या जोरावरती जाऊन आणि ते नैसर्गिकरित्या आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये सत्व निर्माण झाल्यानंतर जे प्रेम निर्माण होतं, अशा पद्धतीनं श्री गोविंदप्रभूबाबांच्या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर हे प्रेम दाखवत आहे. आणि त्यानंतर श्रीप्रभूबाबा प्रसन्न होऊन म्हणताय, मामा असा माझा आहे म्हणे, आणि मग त्या पद्धतीनं ते आपलेपणा दाखवत आहे अचानक. अशा पद्धतीनं हे खेळ क्रीडा करत करत महाद्वाराच्या आतील बाजूस गोविंदप्रभूबाबा गमन करतात. पाठीमागं सुद्धा सर्वज्ञसुद्धा ते तिथं जातात. थोडा वेळ गरुडाच्या खोली खेळ क्रीडा करतात तिथं आणि मग गरुडाशी खेळ केल्या क्रीडेचे अवलोकन हे सर्वज्ञ आणि बाकीचे जे भक्त लोक आहे तेही बघताय. त्याच वेळेस तिथं जात असताना एक वेदाध्ययनाची एक शाळा असते. अर्थात आपल्याकडं जशा शाळा पूर्वी गुरुकुल असायचं, तर ते वेदाध्ययनाची एक शाळा असते आणि तिथं काही विद्यार्थी असतात, काही शिक्षक असतात आणि ते जेवण करत असतात. आणि अचानक गोविंदप्रभूबाबा तिथं गेल्यानंतर जे जे वेदाध्ययन करणारे काही विद्यार्थी आहे, तिथं काही व्यापारी पण आलेले असतात. तर ते जेवण करत असताना ते अचानक गोविंदप्रभूबाबा आल्यानंतर तेही विनंती करतात की रावळो या जेवणार का. श्रीप्रभूबाबासुद्धा त्यांना म्हणतात, जेवावे म्हणे, न जेवावे म्हणे, मेला जाय जेवावे म्हणे, आओ आण म्हणे. असं म्हणून त्यांनी ते जेवण स्वीकारलं आहे त्यांचं. त्यांनीही गोविंदप्रभूबाबांना, आता तिथं जे रुद्धपूरला जे लोक आहे त्यांना बोध नाही आहे गोविंदप्रभूबाबा कोण आहे, माहीत नाही आहे, परंतु परमेश्वर सगळीकडे ती समानता आणि ती खेळ क्रीडा बघून गोविंदप्रभूबाबा कोणीतरी ईश्वर पुरुष आहे, मोठे कोणीतरी आहे असं म्हणून ती भावना, ती धारणा सर्वांची झालेली आहे आणि आदरपूर्वक गोविंदप्रभूबाबांची त्यांना सवय झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या खेळ क्रीडा बघून त्यांना कोणत्या प्रकारचं आश्चर्य वाटत नाही, कारण दररोजच ते झालेलं आहे. आणि त्या पद्धतीनं
गोविंदप्रभू बाबांना आसन करून त्यांनी बसवलं, जेवायला वाढलं. पण ते जेवण करण्याचं सुद्धा एक वेगळे क्रीडा करत होते. ते काय पूर्ण जेवण करत नव्हते. एक एक पदार्थ घ्यायचे, चाटायचे, अर्थात थोडासा खायचे, टेस्ट घ्यायचे आणि परत ठेवून द्यायचे. अशा पद्धतीनं त्यांनी ते जेवण केलं. आणि त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांनी मग त्यांनासुद्धा तेल, विस्तावर भाजलेली शिळी रोटी, उकळीत तेल न घालता उकळीत पाशानं जे बी भाजी जी बी असेल तेल ओतले, रोटी घातली. श्रीबाबांना दिल्यानंतर त्यांनीसुद्धा चावी थुंकी केली. अर्थात काय थोडीशीच चव काढायची, घ्यायची आणि ते अन्न सोडून द्यायचं. अशा पद्धतीनं जेवण केल्यानंतर गोविंदप्रभू बाबा तिथून उठतात. परंतु हे सर्व स्वामी श्री चक्रधर वगैरे असं लपून बघत असतात. त्याच्यामुळं तिथले जे लोक आहे, जे विद्यार्थी किंवा ते व्यापारी जे लोक आहे, त्यांनी अजून स्वामींना बघितलेलं नाही, या भक्तांना बघितलेलं नाही. गोविंदप्रभू बाबा आलेले ते त्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आणि ते ज्यावेळेस गोविंदप्रभू बाबा उंच मठाकडं निघून जातात, त्यावेळेस सर्वज्ञ अचानक आतमध्ये येतात. आणि अचानक आल्यानंतर तिथं उकडी आसन, म्हणजे जिथं गोविंदप्रभू बाबा जेवायला बसलेले होते किंवा त्यांना जे वाढलेलं होतं त्याच ताटावरती ते बसतात आणि प्रसाद म्हणून ते घ्यायला लागतात. आणि त्या विद्यार्थ्यांनी सर्वज्ञांना बघितल्यानंतर त्यांचं ते सौंदर्य, लावण्य, आगाधत्व हे जे बघितल्यानंतर ते सर्वच आश्चर्यजनक होतात. आजपर्यंत त्यांनी गोविंदप्रभू बाबांना पाहिलेलं होतं आणि अचानक स्वामींना बघितल्यानंतर त्यांना ते आश्चर्य होतं. अचानक स्वामी दिसतात आणि ते त्यांच्याकडे वेधल्या जातात आणि त्यांच्या हे लक्षातच येत नाही का गोविंदप्रभू बाबांचं जे उष्ट जेवण आहे त्यांना ते उष्ट वाटतं आहे. परंतु स्वामी तिथं ते प्रसाद म्हणून घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांना ते अचानक काहीतरी वेगळं वाटतं. आणि मग ते काय करतात की स्वतः त्यांनी रोटी आणली, भाजी आणली, चपाती आणली, ताटात सर्व वाढून आणलं आणि देवाला विनंती करतात की तुम्ही हे स्वीकारा, याचा स्वीकार करा. तर देव काय सांगतात, श्री प्रभू याच्यासाठी अयोग्य आहे आणि मी याच्यासाठी योग्य आहे. म्हणजे काय, की जे त्यांनी अगोदर वाढलेलं होतं आणि चावी थुंकी केलेली होती त्याच्यासाठी गोविंदप्रभू बाबा अयोग्य, पण आम्हाला तेच योग्य आहे. आणि हे जे आहे हे याच्यासाठी गोविंदप्रभू बाबा योग्य आहे, तुम्ही जे आणलेलं आहे आमच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही अयोग्य आहे असं त्यांनी सांगितलं. आणि श्रीबाबांना महाप्रसाद म्हणून आम्ही घेत आहोत आणि हा महाप्रसाद ब्रह्मादिकांनासुद्धा दुर्लभ आहे. अशा पद्धतीनं देव पुटपुटतात, त्यांना सांगतात आणि हे गोविंदप्रभू बाबा ऐकतात. गोविंदप्रभू बाबांना हे आवडलेलं नाही आहे. आणि त्याच वेळेस हे सर्व घ्याल्यानंतर गोविंदप्रभू बाबांग जेव्हा ते जातात तर गमन करतात, तर त्यावेळेस गोविंदप्रभू बाबा म्हणतात आमचे ऐश्वर्य प्रकाशले आणि स्वतःचे लपवले असा क्रोध करून, अहो मेला जाय प्रकट करीत आहे म्हणे. यांना असे म्हणे, त्यांना स्वतःचं जे ऐश्वर्य ते लपून माझं ऐश्वर्य प्रकट करताय का म्हणे तुम्ही. अशा पद्धतीनं देवानी काय केलं, की विद्यार्थ्यांना मारण्याचं काहीतरी त्या शिक्षकाकडे असेल, सुताची बडावण्याची मोगरी अर्थात कपड्याची, तर ती घेतात आणि गोविंदप्रभू बाबांना मारायला गोविंदप्रभू बाबा स्वामी श्री चक्रधरांना मारायला सुरुवात करतात. अर्थात ईश्वर ते जाणून प्रगट करतात. आणि त्याच वेळेस आता हे सर्व आश्चर्यजनक सर्वांसाठी वेगळं होतं की दोन्हीही अवतार, एक अवतार दुसऱ्या अवताराला मारतोय आणि स्वामी श्री चक्रधर ते मारल्याचं फक्त शांततेने ते स्वीकारताय. आणि अचानक ते बाईसांनी पाहिल्यानंतर बाईसांना ते खूपच आश्चर्यजनक वाटतं आणि मग अगं बाई माझ्या मोठ्या बाबांनी धाकट्या बाबाला मारलं म्हणे असं ओरडायला लागतात. आणि मग स्वामी श्री चक्रधर त्यांच्याकडं खून करतात, आपल्या तोंडावरती बोट ठेवून सांगतात की तुम्ही चुप्प बसा. श्रीकाराने त्यांना उगी बसवतात, गप्प बसवतात आणि कुणी कुणाला मारलं म्हटले. श्रीप्रभूंची ही प्रवृत्ती आहे, ती भंगेल तेव्हा काय कराल म्हणे, तुम्ही शांत राहा आणि बघत राहा, खेळ क्रीडा आहेत ही तुम्ही शांततेने पाहत राहा, त्याचा अनुभव घ्या. आणि मग थोड्या वेळ झाल्यानंतर स्वामीच त्यांना विनंती करतात की देवा श्रीकर दुखवतील, पुरे करावेजी. आणि मग अशा पद्धतीनं ते परत त्यांची उदासीनता गोविंदप्रभू बाबांची निघून जाते. माझा होय म्हणे, मारू दिलं म्हणे आणि खुदकन हसत परत पुढं गमन करतात. या अशा अलौकिक लीळा आहेत. त्या अलौकिक लीळा त्या देवच जाणे काय त्यांनी केलं आणि कशा पद्धतीनं कोणत्या उद्देशाने. परंतु
यातून आपल्याला खूप मोठा समज आहे की गुरु शिष्याचं नातं कसं असावं. अगदी एका आजोबाचं नातीचं जसं प्रेम असतं, एक आपलेपण असतं, लागलेपण असतं, कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही, ते एक वेगळं नैसर्गिक जे नातं असतं तशा पद्धतीनं असावं. आणि त्यात त्यांच्यामध्ये अगदी कोणत्या पद्धतीनं तो भाव, हेतू, प्रेम करण्याची भावना कशी असावी अशा पद्धतीने ह्या लीळा क्रीडा ते करतात. आणि हे बघणारे कितीतरी भाग्यवान आहे की ह्या 2 अवताराच्या लीळा क्रीडा चेष्टा करतात ना, ते स्वतः पाहतात आहे. तशा पद्धतीनं श्रीप्रभू बाबा तिकोबा त्यांच्या घरी मग त्यानंतर गमन करतात. सोबत मात्र आता सर्वज्ञ पण आहे. श्रीप्रभू तुकोबांच्या घराच्या ठिकाणी गमन केल्यानंतर सर्वज्ञसुद्धा चांगदेव भटासह मग त्यांनी तिथपर्यंत सर्वज्ञ आलेले. तिकोबा त्यांच्या घरात गोविंदप्रभूंनी प्रवेश केल्यानंतर मात्र या सर्व भक्तांना चांगदेव भटाला घेऊन देव मात्र त्या घरात न जाता दुसऱ्या आळीत जाऊन भैरवाच्या मंदिरात गमन करतात. आणि मग बाईसांची देवळात चौक झाडून आसन केलेले असतं. सर्वज्ञांना आसनावर उपविष्ट केलं आणि मग बाईसांनी हंसराजाला मठात पाठवलेले. कुठं? गोविंदप्रभू बाबांच्या सेवेसाठी. आणि ह्या इथं राहिलेल्या आहे सेवेसाठी. आणि बाईसांनी श्रीप्रभूबाबांना मग तिथं जाऊनही बाईसांनीसुद्धा श्रीप्रभू बाबांची सेवा केली. आसन रचलं, त्यांना सर्व आसनावर उपविष्ट केलं. सर्व तयारी केल्यानंतर मग हंसराजाला स्वामी श्रीचक्रांजवळ थांबवलं. त्या तिकडं गेल्या. अशा पद्धतीनं आलटून पालटून ते दोन्ही देवाची सेवा करताय. आणि त्या पद्धतीनं श्रीप्रभू बाबांना सर्व चंदन लावून पूजा अर्चा धुपारती वगैरे सर्व मंगळारती केल्यानंतर जेवायला वाढलं. आणि देवाला सर्वज्ञांनासुद्धा तसंच एक ताट करून झाकून देवापर्यंत आणलेलं आहे. आता आणल्यानंतर ताटात वरण पोळी आरोग्यानं ओळखली. श्रीप्रभूंना जशा पद्धतीनं त्यांनी केलं पूजा अवसर, तसाच पूजा अवसर बाईसांना करण्याची यांच्याजवळ इच्छा होती. आणि बाईसांनी करण्याची म्हणजे सुरुवात केली. परंतु देवाने त्यांना नाकारलं की नित्यविधी जो तुम्ही करताय किंवा करत होते त्याला मनाई केली. तुम्ही इथं काही करायचं नाही आहे. सर्वज्ञांनी माता स्वतःच श्रीकरांनी चरणशाळन केलेलं आहे. थोडक्यात फ्रेश झालेले आहे. आणि मग आरोग्यासाठी बाईसांनी जे आसन केलं होतं तिथं बसले आणि आरोग्याना देवानी स्वीकारलेली बाईसांची. अर्थात स्वामी श्री चक्रधरांनी रुद्रपूरला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं बाईसांकडून कोणतीही सेवा करून घेतली नाही. जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत बाईसांना गोविंदप्रभू बाबांची सेवा करायला लावली. गोविंदप्रभू बाबांकडंच लक्ष द्यायला लावलं. आणि स्वतः मात्र पूजा अवसर करून घेतला नाही. कोणत्याही प्रकारचं डामडोल, कोणत्याही प्रकारचं जे बाईसा करत होत्या त्यांना मनाई करू दिलं नाही आणि स्वतःही करून घेतलं नाही. अशा पद्धतीनं ह्या खेळ क्रीडा करत करत एक एक दिवस तिथं जातो आहे. मग त्यानंतर प्रभूंना श्री गोविंदप्रभू बाबांना काय आवडतं हे स्वामींना माहीत आहे. त्यांना उडद्याचे वडे आवडतात, गोडसर आंबट पदार्थाची आवडतात. आणि मग बाईसांना ते सांगतात की गोविंदप्रभू बाबांना असं असं आवडतं, तर तुम्ही त्या पद्धतीची पाकनिष्पत्ती करा. कारण एका देवाची प्रवृत्ती एका देवाला माहिती आहे. एका देवाची खंती दुसऱ्या देवाला खंती येत असते. प्रसन्नता, प्रवृत्ती हे सर्व माहीत असतं. आणि मग त्या पद्धतीनं बाईसांनीसुद्धा मुख्य करून उडदाचे वडे उपहार केला. आणि देवाला प्रतिदिनी मग तशाच पद्धतीनं जे गोविंदप्रभू बाबांना आवडायचं ते स्वामींकडून समजल्यानंतर ते प्रतिदिनी तशा पद्धतीचे आरोगण करायला लागले. आणि तशाच पद्धतीनं देवालासुद्धा सर्वज्ञांनासुद्धा द्यायला लागले. आणि त्या दोन्ही देवाचं जे राहिलेला जो प्रसाद आहे, या अन्नपदाचा प्रसादाचा लाभ बाईसांना, हंसराजाला आणि चांगदेव भटांना नित्यदिनी होत होता. म्हणजे इतके भाग्याचे ते जीव होते. त्यानंतर श्री गोविंदप्रभू बाबांना स्वामी श्रीचक्रांनी वस्त्र आणायला लावलं बाईसांना. आणि सर्वज्ञांनी श्रीप्रभू बाबांचे 2 ते 3 वेळा तिथं पूजन केलं. परंतु वस्त्र आणल्यानंतर विनंती करूनही गोविंदप्रभू बाबांनी त्यांचं वस्त्र स्वीकारलं नाही. एकदा, दोनदा, तीनदा अरे नको नको असे म्हणायचे, अरे राहू दे म्हणायचे आणि ते नाकारायचे. अनेक वेळा त्यांनी केल्यानंतरही सर्वज्ञ मात्र त्यांना जबरदस्ती करत नव्हते, खूप जास्त विनंती करत नव्हते. प्रवृत्ती नाही असं म्हणून समजून घेऊन थांबून जायचे. नंतर मात्र 3 दिवसानंतर
परत पुन्हा एकदा ते वस्त्र घेऊन गोविंदप्रभू बाबांकडं देव आलेले आहे आणि त्या पद्धतीनं थोडंसं विनंती करून तरी ते म्हणायचे, अरे नको नको, अरे थांब थांब म्हणे. आणि मग सर्वज्ञ म्हणायचे स्वीकारूजी थोडंसं विनंती केल्यानंतर मग त्यांनी त्या वस्त्राचा स्वीकार केलेला आहे. अशा पद्धतीनं श्रीबाबांनी खांद्याला धरून ते गुंडाळलं, निर्या करून श्रीबाबांना प्रावर्ण केलं आणि ते वस्त्र सर्वज्ञानी श्रीकारांनी पकडलेलं आहे आणि गोविंदप्रभू बाबांना ओळखलेलं आहे. त्यांनी ते घेतल्यानंतर जे जुनं वस्त्र आहे ते मात्र त्यांनी काढल्यानंतर बाईसांना अचानक असं वाटलं की ते जरा मळालेलं आहे म्हणून ते झटकायला लागतात आणि मग लगेच सर्वज्ञ त्यांना बोलतात की अरे तुम्ही असं काय करताय म्हटले, तुम्ही हे का झटकताय म्हणे, ते धुळीनं वाकलेले म्हणून झटकते. अहो म्हणे देव, गोविंदप्रभू बाबा आणि धूळ हे तुमच्या लक्षात येतं आहे का म्हणजे तुम्ही काय करताय, हे धुळीनं भरलेलं आहे असं तुम्हाला वाटतं, येथीचा परवान तो ब्रह्मादी कशी दुर्लभ आहे म्हणले. त्याच्यामुळे तिथं रज वगैरे असं काही नसतं. अशा प्रकारे बाईसांना थोडं निरूपण केलं. बाईसांनाही त्यांची चूक उमगली. ते म्हणते देवा आम्हाला माहीत नव्हतं जी आता इथून पुढं आम्ही करणार नाही. श्रीचरणावर त्यांनी डोकं टेकवलं, माफी मागितली. अशा पद्धतीनं बाईसांजवळ त्यांनी ते दिलं आणि त्यानंतर सर्वज्ञ भैरवाच्या देवळात गमन करतात आणि श्री गोविंदप्रभू बाबा तिथंच तुकोबा त्यांच्या वाड्यामध्ये आराम करतात. अशा पद्धतीने या खेळ क्रीडा 2 दिवस 4 दिवस चालू आहे. त्यानंतर प्रतिदिनी तुकोबा त्यांच्या घरी ते गमन करायचे आणि देवसुद्धा तिथं जायचे. परंतु एकदा काय झालं की अचानक ते गेले नाही. त्यावेळेस केशवाच्या प्रतिमेशी थोडा वेळ खेळला. प्रतिमेच्या नाकावर, कानावर, डोळ्यावर गोविंदप्रभू बाबा खेळ करायचे आणि तो खेळ सर्वज्ञ, परत हे चांगदेव भट, बाईसा आणि हंसराजा हे बघताय आणि श्रीकारावरती, कपाळावरती बोट ठेवत, हा कान, हा डोळा, हा नाक, हे तोंड, तू देव म्हणे, मेला जाय, तू देव नव्हेस म्हणे. अशा पद्धतीनं त्यांना जे देवत्व होतं ते नाकारलं. अर्थात तिथले ते प्रतिमेशी खेळ करत असताना तू काही देव नाही असं म्हणून त्यांनी नाकारलं. आणि त्यातून आपल्यालाही समज दिलेली आहे का जे मूर्ती वगैरे जे पूजा करतात लोक, त्यांच्यामध्ये देवत्व जे आपण समजतो अन्य लोक, तर ते देवत्व तिथं असं काही नसतं. अशा पद्धतीने देवाने केलं. त्यानंतर मात्र अत्यंत सुंदर अशी लीळा गोविंदप्रभू बाबांनी केलेली आहे स्वामी श्रीचक्रांच्या ठिकाणी. श्रीवंश शेषनायाच्या मूर्तीचा थोडा वेळ खेळक्रीडा केल्यानंतर तिथं खेळ करीत करीत मागील बाजूस भैरवाच्या देवळात ते गमन करा. म्हणजे ज्या ठिकाणी सर्वज्ञ आहे त्या ठिकाणी आता ते आलेले खेळ करत करत. आणि ते आल्यानंतर जेव्हा ते लक्षात येतं तेव्हा देव मात्र बाईसांना सांगतात का बाई थोडे मागं सारखा तुम्ही, श्रीप्रभू येत आहे आणि शांत बसा म्हणे, कोणत्या प्रकारचं आवाज वगैरे न करता. देवसुद्धा डोळे बंद करून अत्यंत शांततेने बसलेले आहे. आणि आता देवाचं आपल्या सर्वज्ञांचं बघूनसुद्धा बाईसा वगैरे त्या शांत डोळे मिटून बसलेले आहे. आणि मग आता श्री गोविंदप्रभू बाबा स्वामींजवळ येतात. ऐसा हा माझा होय म्हणे, तू बैस म्हणे. कारण देव आल्यानंतर थोडेसे सर्वज्ञ उठले. देवाने आता बसवले, डोळे बंद करून शांत बसल्यानंतर आसनावर उपविष्ट झाल्यानंतर प्रभू बाबांनी गाभाऱ्यात गमन केलं आणि तिकडून आल्यानंतर भैरवाच्या प्रतिमेशी खेळ केला. आणि त्यानंतर मात्र आपल्या सर्वज्ञांजवळ आल्यानंतर ते म्हणतात, प्रत्येक अवयवावरती बोट ठेवतात. हे नाक आहे, हे कान आहे, डोळा आहे, हे कपाळ आहे म्हटले. असे म्हणून भाळप्रदेशी बोट ठेवतात आणि म्हणतात, हो तू इथे आहेस, हे रे तू सर्वज्ञांच्या भुईवर कांद्याचे चिन्ह दाबून ते काय म्हणतात, तू देव आहेस, तूच देव आहेस. अशा पद्धतीनं श्रीमुकुटावरती कर ठेवून परमेश्वराने परमेश्वरत्व प्रगट केलेलं आहे, अर्थात प्रतिष्ठा केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं अनंत लीळा गोविंदप्रभू बाबांनी केल्या. त्या सर्वज्ञांनी बघितल्या. सर्वज्ञांनीही तिथं कशा पद्धतीनं राहिले आपण बघितलं. आणि त्यानंतर आता बरेच दिवस झाल्यानंतर देवाची आता पुढे जाण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. आणि त्या पद्धतीनं ते गोविंदप्रभू बाबांना दर्शन घेतात आणि बाईसांनाही काही सूचना करून आपल्याबरोबर कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं अशा पद्धतीनं ते हंसराजाला श्रीप्रभू सेवेला ठेवतात आणि बाईसा आणि चांगदेव भटाला घेऊन पुढच्या प्रवासाला निघतात. अर्थात या अनेक लीळा
गुंतरू बाबांच्या चरित्रामध्ये अलौकिक अशा आपण जर बघितल्या तर आपल्या आकलनाच्या बाहेर आहे, प्रतिमेच्या किंवा आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या आहे. त्या देवाच्या लीळा आगात आहे, त्या देवच जाणो. परंतु तिथं मात्र जे रुद्धपूर आहे त्या रुद्धपुरामध्ये जेव्हा गुंतरूबाबांचा अवतार होणार अशी प्रवृत्ती होताच मायेनी सामर्थ्यानी जे कणवेचे जीव आहे ते तिथं सर्व प्रत्येक चराचरामध्ये जे जीव आहे जे कणवेचे त्यांना तिथं टाकलेले आहे आणि त्यांना सुखफळाला पाठवण्याच्या उद्देशाने गुंतरूबाबांचा अवतार तिथं झाला आणि स्वामी श्री चक्ररावांचाही अवतार तिथं मधून जात राहून त्यांना जे द्यायचं अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी अशा अनंत लीळा अनंत क्रीडा करत आहे. आणि त्या आपण अनुभवून त्यातून समज घेऊन तशा पद्धतीनं नैसर्गिकरित्या आपल्या देवावरती आपल्या देवाच्या परिवारावरती परमार्गावरती प्रेम करत राहिलो आणि त्या पद्धतीनं आपल्या मनामध्ये सत्व उतरून परमेश्वराबरोबर हा प्रवास आपण जर करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.